स्थावर जंगम प्रणव प्रसवला आत्मा स्वयं संचला प्रणवाठाई अवस्था भुक्ती मुक्ती प्रणवची जन्मता अर्धमातृके परता प्रवणची ज्ञानदेव म्हणे प्रणवाचे ठाई प्रणवी प्रणव पाही निराळा तो माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग त्यातला श्लोक क्रमांक 5 आणि माऊलींनी या श्लोकवर 71 क्रमांकाच्या ओवी ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अंतकाले च मामेव स्मरणमुक्त्वा कलेवरम यः प्रयाति समद्भावं याति नास्त्यत्र संशयः. अर्थात अंतकाळी कोणाला जर आपलं जीवन सफल करायचं असेल तर त्याच्यासाठी कृष्ण स्मरण हे अनिवार्य आहे महाराज. भगवंताच्या नामस्मरणाशिवाय मोक्षाचं द्वार उघडतच नाही. काही न लगे शिनावे अनिक वेगळाला भावे वाचे उच्चारावे राम कृष्ण गोविंद. याशिवाय दुसरं काहीच लागत नाही महाराज. म्हणून माणसानं सतत अखंडपणे अविरतपणे भगवंताचं नामस्मरण करत राहावं. नामस्मरणानं खरंच परमार्थ प्रगत होतो का? शंका घेण्यात काही अर्थ नाही महाराज. प्रयत्न करावा ना. नामस्मरण करून पाहावं. एक दिवस तरी आपल्याला नामस्मरण घडतं का अखंडपणे पाहावं. आणि जर घडत असेल दिवसभर दुसरा विषयच मनात येत नसेल तर त्याचा चमत्कारही पुढे दिसायला सुरुवात होतो महाराज. पण पहिली गोष्ट म्हणजे अविरतपणे अखंडपणे नामस्मरण प्रापंचिकाला घडतच नाही महाराज. मध्येच कुठले तरी विषय येतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोष बाहेर घालवत असताना ते रेटा देतात महाराज. असे घट्ट होऊन बसतात, जायलाच तयार होत नाही. शेतातलं गवत बघा, घट्ट बसलेलं असतं आणि पीक थोडा जरी धक्का लागला तर उलमडून पडतं. दोषाचंही असं असतं. अगदी रानातल्या गवतासारखं आपली पानं मुळं घट्ट करून बसतात महाराज, निघायलाच तयार नसतात. मग त्याकरता उपाय काय आहे? तर नामस्मरणामध्ये सातत्य असणं. होणार नाही, सतत नामस्मरण घडत नाहीच, कारण ते इतकं सोपं नाही आहे महाराज. परंतु नामस्मरणाचं सातत्यामुळं पारमार्थिक पारडं इतकं जड होत जातं आणि दोष आपोआप बाहेर निघत जातात. नदीच्या पात्रामध्ये आपण घागर बुडवतो, तिला थोडी तिरपी केल्यानंतर आतली हवा जसजशी बाहेर जाईल तसतसं पाणी आत शिरतं महाराज. तसे दोषाचं क्षालन करायचं असेल तर घागरीला जसं तिरपं करावं लागतं तसं हृदयस्थ रामनाम घ्यावं लागतं, भगवंताचं नामस्मरण करावं लागतं महाराज. तेव्हा कुठं ते बीज पक्के होतात, तेव्हा कुठं ते परमार्थाचं जाळं घट्ट व्हायला लागतं, तेव्हा कुठं परमार्थातला रस वाढतो, गोडी वाढते. कारण मनाचा स्वभाव आहे की ते परमार्थाच्या ठिकाणी सहजा लागतच नाही. चंचल आहे मन. चंचल ही मना कृष्णा प्रमाथ ही बलवत दृढम. अर्जुन प्रश्न विचारतो भगवंताला की हे कसं शक्य आहे मनाला ताब्यात ठेवणं. परंतु भगवंत त्यावर उपाय सांगतात अर्जुन महाराजांना की अभ्यासेन तू कौंतय्य वैराग्येन च गृह्यति. अरे अभ्यास तर करून बघा ना. खरंच नामस्मरण असा चमत्कार घडतो का? एक दिवस करून पाहायला काय हरकत आहे महाराज.
एक दिवसामध्ये त्याची गोडी लागल्याशिवाय राहत नाही. फक्त ती आंतरिक तळमळ आमच्यामध्ये पाहिजे. नामस्मरणानं काय होतं? सहज प्रश्न पडतो आपल्याला. अहो, त्याने चित्त शुद्ध होतं. आणि चित्ताची शुद्धता झाल्याशिवाय भगवंत आत वास करत नाही. बुद्ध महाराज भिक्षा मागायला येतात आणि एका शेठजीला त्यांचा मंत्र घ्यायचा असतो. अनायसे आले आहेत आणि शेठजी म्हणतो, गुरुमंत्र द्या. कीर्ती पसरलेली असते, योग्यता कळालेली असते समाजामध्ये. बुद्ध महाराज फक्त हसतात आणि म्हणतात, मी तुला उद्या देईल मंत्र. दुसऱ्या दिवशी पुन्हा भिक्षाम देही आपलं कमंडलू पुढं करतात. त्यावर शेठजी त्या पात्रामध्ये, कमंडलूमध्ये भिक्षा वाढायला घेऊन येतात. हात पाहतात तर मध्ये शेण असतं. ते म्हणले, महाराज, शेठजी म्हणतो, महाराज ते कमंडलू. म्हणले, काय झालं? टाक ना त्याच्यात. अहो म्हणले, त्याच्यात शेण आहे, त्याच्यात हे अन्न कसं टाकू? महाराज हसतात आणि सांगतात शेठजीला की या शरीरामध्ये जे षड्रूपू बसलेले आहेत, जे विषय बसलेले आहेत, त्याचं क्षालन झाल्याशिवाय मंत्राचा उपयोग होत नाही. आधी ते शुद्ध कर. आणि ते शुद्ध कशानं होतं? तर भगवंताच्या नामस्मरणानं होत असतं महाराज. म्हणून सर्वार्थानं विचार शुद्ध होऊन जावं इतकं नामस्मरण आमच्याकडून घडायला पाहिजे. सातत्य राहत नाही, पण ज्या ज्या वेळेस आठवण येईल त्या त्यावेळेस पुन्हा ते लिंक लावायची आणि पुन्हा ते नामस्मरण चालू ठेवायचं. एक वेळ अशी येते की फक्त नामच विषय राहून जातो, नामच देव बनून जातो. आणि नाम देव बनला की जीव स्वतःलाच विचारतो, तू का राम? या पायऱ्या आहेत महाराज. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. आधी निवृत्त व्हावं, मग ज्ञानाची प्राप्ती होते. ज्ञानाची प्राप्ती झाली की सोपान वृत्तीमध्ये येतं. ठेविले अनंते या उक्तीप्रमाणे आपलं आयुष्य सुरू होतं. आणि सोपान वृत्तीतून जेव्हा मनुष्य वागायला लागतो त्यावेळेस सुख किंवा दुःख या उपाधी किंवा यश अपयश किंवा जन्म मृत्यूचं भय माणसाच्या ठिकाणी शिल्लकच राहत नाही. आणि हीच मुक्त अवस्था आहे महाराज. म्हणून निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मग मुक्ताबाई, मग एकनाथ. त्या भगवंताशिवाय दुसरा विषयच नाही राहत महाराज. विषय येतो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. अशी अवस्था होऊन जाते त्या जीवाची, काहीही गोड लागत नाही. म्हणून एकनाथ, मग नामदेव. सातत्य राहतं नामाचं त्यावेळेस. दुसरं मुखामध्ये काही येतच नाही महाराज. मग निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, मग एकनाथ, मग नामदेव. आणि मग नामदेव, नामच जेव्हा देव वाटायला लागतं त्यावेळेस तू का राम, राम म्हणता रामचे होईजे स्वतःच. ती अवस्था प्राप्त होऊन जाते महाराज. देव पहावया गेलो, देवची होऊन ठेलो. अशी अवस्था जीवाच्या ठिकाणी येऊन जाते. भगवंत अर्जुनाला हेच सांगतायत की तू नियमित नामस्मरण कर, सर्वत्र माझंच स्मरण कर. त्याच्यानं होईल काय? अंतकाले च मामेव. अपघात होणारच नाही. सुरक्षितपणे तू या जगताचा निरोप घेऊन माझ्या धामाच्या प्रती येशील अर्जुना. याती नास्त्यत्र संशया. यात शंका घेण्याचं कारणच नाही. नाही नामस्मरण केलं, विषयामध्येच जर गुंतून राहिला तर शेवटच्या वेळेस खटका उडल, त्यावेळेस जाग होईल, पण वेळ निघून गेलेली असेल. याचं वर्णन करताना, हे पटवून देताना माऊली दृष्टांत फार छान देत आहेत आजच्या ओवीत. माऊली म्हणतात 8व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये या श्लोकावर वर्णन करताना, आता तया पडनया आरवते, पडन चुकवावया परवते, नाही म्हणवनी तेथे पडावेची पडे. पर्यायच राहत नाही महाराज.
भीतीनं धावतोय पुढं, धावत धावत घसरले दोन्ही पाय, नेमकं त्या पुढे आड आहे. तसं अचानक मृत्यू आमच्या समोर येऊन बसतो. आम्हाला मागही फिरता येत नाही आणि स्वतःला बॅलन्सही करता येत नाही. वेळ निघून गेलेली असते, हातात काहीच शिल्लक नसतं महाराज, वेळसुद्धा शिल्लक नसतं. आणि त्यावेळेस सांगतात की बस चला, संपली तुमची परीक्षा, या ठिकाणी संपली. सपशेल नापास होऊन आपल्याला या जगताचा निरोप घेऊन पुन्हा या जगतामध्ये ते भोगण्याकरता यावं लागतं महाराज. असा अपघात काही घडू नये याकरता भगवंत सावध करतायत की अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. शेवटच्या समयी माझं नाम जर मुखात यावं लागत असेल, वाटत असेल अर्जुना, तर त्याकरता साधना पाहिजे बाबा. आयुष्यभराचं सात्विक विचारानं वागलेलं पाहिजे. सत्संग केव्हा पडतो? सात्विक विचारांची आमच्याजवळ शिदोरी असेल तर सत्संग घडतो महाराज. त्या मार्गाला माणूस केव्हा जातो की ज्यात त्याला चालणारं चलन पाहिजे ना आमच्याजवळ. एस टीनं प्रवास करायचा आहे, तिकिटाचे पैसे आमच्याजवळ पाहिजे, सत्संग पकडायचा आहे स्वतःजवळ, आमच्याजवळ तशी शिदोरी, सात्विक विचाराची शिदोरी पाहिजे. आपोआप सत्संग मिळत असतो महाराज. यावर म्हणून माऊली म्हणतात की आता आतया पडनया आरवते. असा पडत सुटलेला, आयुष्यभर विषयामागं पडत सुटलेला मनुष्य, शेवटी त्याची अवस्था काय होते की अचानक त्याला विहीर दिसते. पण तेवढ्यात काय होतं की विहीर दिसायला आणि पाय घसरायला गाठ पडते. दोन्ही पाय असे घसरतात महाराज की त्या पळत असलेल्या वेगापेक्षा जास्त वेग येतो आणि त्या विहिरीत तो केव्हा पडतो. पडण्याशिवाय त्याला पर्यायच राहत नाही. आता मी वाचल, आता मी स्वतः सावध होईल या म्हणण्याची सुद्धा वेळ भगवंत त्या ठिकाणी देत नाही. या जगतामधून त्याला घेऊन जात असतात. आता तया पडनया आरवते, पडन चुकावया परवते, नाही म्हणून तेथे पडावीची पडे. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की